चला वेलकम आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे खेळाडूंचे पाहुण्यांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय जीवदानी माऊली क्रिकेट क्लब आयोजित PPL अर्थातच फुलपाडा प्रीमियर लीग आज सुपर संडेचा दिवस 8 फेब्रुवारी आणि PPLचा हा रणसंग्राम अंडर बॉक्स क्रिकेटची खमंग मेजवानी घेऊन येणारा खेळ ही स्पर्धा ना पैशासाठी ना स्वार्थासाठी आम्ही ही स्पर्धा खऱ्या अर्थाने खेळवतोय फुलपाडा ग्रामस्थांच्या प्रेमासाठी आणि हे अगदी अशी प्रेमात पाडणारी स्पर्धा अर्थातच फुलपाडा प्रीमियर लीग पहिल्या चेंडूवर धावांचा श्रीगणेश पुन्हा एकदा सिंगल धावेने पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा धाफकावर येतात एकीकडे जय मल्हार संघ प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि 3 स्टार बारोंडा माऊली संघासाठी आता प्रथमतः फलंदाजी देण्यात आलंय पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 3 धावा धाफकावर एकीकडे मयूर आहे दुसरीकडे राज आहे हे 2 खेळाडू सीझन 5 आणि सीझन 5 मध्ये येत असताना आपण पाहतोय नवीन हा संघ यंदाच्या वर्षामध्ये खऱ्या अर्थाने हे वेगळं एक आकर्षण आहे PPL अर्थातच फुलपाडा प्रीमियर लीग आणि ह्या स्पर्धेचं अगदी गावागावात नव्हे तर वसई तालुक्यात पालघर जिल्ह्यामध्ये एक वेगळी चर्चा असते संपूर्ण आता फुलपाडा ग्रामस्थ ह्या स्पर्धेची अगदी वर्षभर आतुरतेनं वाट पाहत असतात अशी ती स्पर्धा मानाची सन्मानाची अभिमानाची अशी स्पर्धा अर्थातच PPL आणि ह्या PPL मध्ये येत असताना यंदाच्या वर्षामध्ये 3 स्टार बारोंडा माऊलीचा तो संघ नव्याने येत असताना 2 यंग टॅलेंट एकीकडे राजला पाहतोय दुसरीकडे मयूर आकाश चव्हाण KP शेवटचं चेंडूंचं खेळ बाकी पहिल्या 5 मध्ये 5 धावा आतापर्यंत धाफकावर येत असताना प्रॉपर लाईन लेन टप्पा आणि त्याला सिंगल धावेने सिंगेंचा तो धावेंचा ग्राफ वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 6 धावा धाफकावर ऐकूया DJ मयूर यांना आणि येऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं धन्यवाद थँक्यू वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आई एकविरा मातेला आई जीवदानी मातेला आई बारोंडे मातेला नतमस्तक होऊन मी समालोचक मृदुल मेहर आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे खेळाडूंचे पाहुण्यांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आणि मॅचच्या दिशेनं आतापर्यंत 1.1 चेंडूंचा खेळ 7 धावा ह्या धाफकावर आहेत 503 दिवस आपण पाहिले वसई तालुक्यातील मातब्बर संघ अर्थातच वसई तालुक्यातील एक मानाची अशी स्पर्धा अर्थातच वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी कालच्या दिवसापर्यंत आपण पाहिली 3 दिवसांचा तो रणसंग्राम महासंग्राम परंतु आज फुलपाडा ग्रामस्थ आणि ही ग्रामस्थांची सर्वांची एक लाडकी मानाची अभिमानाची अशी स्पर्धा अर्थातच PPL चुकी घडली होती त्यानंतर 1+1 आणि त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल धावेने आतापर्यंत धाफकावर विजय सावंत आमच्यापर्यंत मॅन्युअल स्कोरर एक आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत 9 धावा आतापर्यंत धाफकावर आहेत पहिल्या 2 चेंडूंचा खेळ राज आहे दुसरीकडे मयूर आहे आतापर्यंत चांगला खेळ मैदानामध्ये दुसरीकडून कैलास आहे कैलासला रोखायचं आहे 2 खेळाडूंना टोकायचं आहे ह्या मैदानात 502 सामने आपण पाहिले 30 पार करत असताना 30 धावेंचा तो पाठलाग देखील झाला होता 30 धावेंचा
क्या बात आहे. अगदी हातभर वळण घेणारा तो चेंडू, पाठचा दरवाजा ओपन होता आणि चेंडून अगदी शिराव केला येस्टनवर. यू मे आय विल डेफिनेटली. पहिला गडी मयूरच्या रूपानं मयूरच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. ऐकूया डीजेला. वन टू गो. शेवटचं चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत धाफकावर 14 आहेत. चांगली सुरुवात आहे, परंतु पहिला गडी बाद होत असताना कैलासनं देखील चांगल्यारीत्या तो कमबॅक करून दिलाय. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 15 धावा धाफकावर येत आहेत. पुन्हा एकदा डीजे मयूर भोरे यांना आपण ऐकूया आणि येऊया मॅचचा येस. धन्यवाद. शिवम न्यू बॅटर. एकीकडे राज आतापर्यंत चांगला खेळ करतोय ॲज अ आयकॉन, ॲज अ कॅप्टन, ॲज अ ऑनर. मेहर घाग. पहिला चेंडू प्रॉपर लाईन लेन टप्पा मेहरचा आपण पाहिला. पहिला चेंडू निर्धाव येतोय. फुलपाडा नगरी म्हटलं तर कला, क्रीडा, कौशल्य प्रत्येक क्षेत्रामध्ये एक वेगळी खाण आहे. अनेक मोठमोठे एडिटर ह्याच नगरीतून आपण पाहता. अनेक मोठमोठे खेळाडू ह्याच फुलपाडा नगरीमधून आपण पाहिल्यात. त्यांचा देखील आम्ही उल्लेख करणार आहोत तुर्तास. येतोय 4 धावेने धाफक. फुलतंय आता 19 धावा ह्या धाफकावर येत आहेत. दुसऱ्या चेंडूवर यावेळेला शिवम म्हणतो एक तेरी आहे, तो एक मेरी बी आहे. पुन्हा एकदा लोअर फुलटाचा चेंडू आहे. यावेळेला चांगल्यारीत्या चांगला फील्ड केला जातोय. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना आदरणीय सन्माननीय हार्दिकजी राऊत सर यांच्या या ठिकाणी आगमन झालं. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत. आदरणीय राजजी पाटील साहेब यांचंही त्या ठिकाणी आगमन झालं. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. फुलपाडा प्रीमियर लीगच्या वतीने आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. आदरणीय माजी नगरसेवक हार्दिकजी राऊत साहेब, त्यानंतर राज पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मागील मॅचचा हिरो. थँक्यू डीजे. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, खेळाडूचं नाव. मॅन ऑफ द मॅच, मागील मॅचचा हिरो मिस्टर ऋतिक पागी. विनंती करेल आपण यायचंय. ऋतिक पागी. एकच नाही, त्याच्या अगोदरची झाली ना, दिली ना. ऋतिक पागी बाबू आपण यायचंय. आदरणीय हार्दिकजी राऊत साहेब यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन गौरव केला जाणार आहे ऋतिक पागी बाबूचा. उधळ उधळ हे
धन्यवाद डीजे. मॅच चालू आहे आणि मी आदरणीय हार्दिकजी राऊत साहेबांना विनंती केली की आपण या स्पर्धेबद्दल 2 शब्द मनोगत व्यक्त करायचं आहे. फुलपाडा प्रीमियर लीग सालाबाद प्रमाणे याही वर्षी मला बोलवलं त्याबद्दल फुलपाडा प्रीमियर लीगच्या सर्व आयोजकांचे आभार मानतो. 5 वर्ष प्रशासकीय कार्यकाळ होता आणि या 5 वर्षांनी आपले हक्काचे महापौर आपल्या विभागातले आपले सर्वांचे लाडके अजीवजी पाटील विराजमान झालेले आहेत. लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर, प्रथम महापौर राजीवजी पाटील, युवा नेते क्षितिजी ठाकूर, प्रथम महिला महापौर प्रवीणाताई ठाकूर आणि आता आपले सर्वांचे आवडते महापौर अजीवजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला ज्या काही सुविधा आपल्या विभागात उपलब्ध करून द्यायच्यात त्यासाठी मी तुमच्या जोडीला कटिबद्ध राहीन एवढंच बोलतो. फुलपाडा प्रीमियर लीगला शुभेच्छा देतो. येणाऱ्या 12 फेब्रुवारीला आपल्या ओम श्री साईधाम मंदिर ट्रस्टच्या 39व्या वर्धापन दिनाला सर्वांना आमंत्रित करतो. संपूर्ण फुलपाडा प्रीमियर लीगमधील स्पर्धकांनी आणि आजूबाजूच्या रहिवाशांनी त्याचा लाभ घ्यायचा एवढी विनंती करतो. पुढील कार्यक्रमाला जाण्यासाठी आपली रजा घेतो. माझ्या जोडीला माझे मित्र प्रेम कदम, राज पाटील यांच्याकडूनही तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि आमच्या सर्वांच्या वतीने एक छोटंसं तुम्हाला जी व्हिजिट द्यायची होती ती देऊन पुढे निघतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. सन्मान केला जाणार आहे. सिद्धांत वारंग यांच्या शुभ हस्ते आदरणीय हार्दिकजी राऊत साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी आदरणीय हार्दिकजी राऊत साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. फुलपाडा प्रीमियर लीगद्वारे सिद्धांत वारंग आणि तेजस कांबळी यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद साहेब, आपला मनपूर्वक आभार. सर्वेश 11 आणि जीवदानी माऊली या 2 संघादरम्यान नाणेफेक केली जाणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधार आपण टॉससाठी या. जीवदानी माऊली आणि सर्वेश 11 दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी यायचे. आलेले आहेत का? दोन्ही कर्णधारांनी स्टेजवर यायचं. चला, टॉस केला जाणार आहे साहेबांच्या शुभ हस्ते.
आदरणीय राज पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातो. धन्यवाद साहेब, आपले सुद्धा मनपूर्वक आभार. आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल. त्यानंतर दोन्ही कर्णधार जीवदानी माऊली आणि सर्वेश 11. चला या प्रेम कदम साहेबांचा सुद्धा सन्मान केला जाईल. मयूर गुजर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. मयूर आपण यायचं आहे. आदरणीय मयूर गुजर यांच्या शुभ हस्ते आदरणीय प्रेम कदम साहेबांचा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती होत असताना. धन्यवाद साहेब, आपले सुद्धा मनपूर्वक आभार. आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी आलात. चला दोन्ही कर्णधार या. शुभम माझ्या माहितीत पुढच्या वर्षी ग्राउंडची जागा आपल्याला शोधायला लागणार आहे. कुठेच नाही मिळालं तर आपल्या अमेय क्लासिक क्लबचं टर्फ तुम्हाला उपलब्ध करून देईन. कुठेच नाही मिळालं ना तर टर्फ आपला आहे ते तुमच्यासाठी उपलब्ध राहील. फक्त मला 1 महिना आधी सांगा. आणि सामने आपल्या इथेच होतील, त्याची पण आपण जागा चांगल्या पद्धतीने बघू. भरपूर आपल्याकडे रिझर्वेशन्स आहेत. त्या रिझर्वेशनमध्ये आपल्याला महापालिकेकडून जागा उपलब्ध करून देण्यासाठी बहुजन विकासाकडे लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर व संपूर्ण टीमच्या वतीने हा आपला शब्द आहे. धन्यवाद साहेब. आणि टॉस जीवदानी माऊली चॅम्पियन आणि चॅम्पियन आलाय. टॉस जिंकलाय जीवदानी माऊलीने. काय घेणार मी सांगतो विचार. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. त्यानंतर आपण चर्चा करूया. शुभम तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. चालू असलेली मॅच मोठी मॅच आहे. धन्यवाद साहेब, आपलं मनपूर्वक आभार. राज साहेब आपलं धन्यवाद. आणि प्रेम साहेब आपलं सुद्धा. हॅलो. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा झाल्यात. 18 चेंडू आणि 34 धाव्यांची गरज आहे जय मल्हार संघाला. नवीन गोलंदाज आलाय तो मयूर. आता आपल्यावर जॉईंट होतील गोड आवाज नवापूरचा मृदुल मेहेर. यस धन्यवाद. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 8 धावा धापकावर. एक भला मोठं लक्ष धापकावर आहे. 42 धाव्यांचा तो पाठलाग धापकावर करायचे. 1.1 चेंडूंचा खेळ 9 धावा धापकावर एकीकडे. 3 स्टार बारोंडा विपक्ष जय मल्हारचा तो संघ आहे. 2 खेळाडूंमध्ये त्या प्रकारची क्षमता आहे. एकीकडे सुयोग खांडेकरला आपण पाहतोय. यावेळेला अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो. खरं तर ही क्रिकेटची रणनीती. दुसरीकडे सुमित. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 3 धावा धापकावर. दुसरीकडे सुयोग खांडेकर ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक चांगला विस्फोट पाहिलाय. परंतु यंग टॅलेंट मयूर त्यांच्या समोर आहे. आणि यावेळेला मर्यादित क्षेत्राच्या बाहेर येतोय चेंडू. दुसरा गडी सुमितच्या रूपानं ज्याला मैदान सोडावं लागतंय. आई दर्शन घेईन मी तुझे
डोंगरावर देव कृपा मावर आगरी कोल्यावर ये थँक्यू 10 धावा धाफकावर 2 गडींच्या मोबदल्यामध्ये 42 धावांचा तो पाठला. काय येणारे 15 चेंडू 32 धावा ह्या धाफकावर बनवायचे आहेत. एकीकडे 3 स्टार बारुंडा माऊलीचा तो संघ आहे, विपक्ष जय मल्हारचा तो संघ. न्यू बॅटर सोहम येतोय. सोहम या खेळाडूमध्ये क्षमता आहे, परंतु सोहम देखील जसा येतोय तसा आता मैदान सोडावं लागतंय. अजून एक गडी सोहम आता येतोय, ज्याला मैदान सोडावं लागतंय, परंतु दुसरीकडून मयूर आहे. मयूर सातत्यानं फुलपाडा नगरीमध्ये इतकंच म्हणतोय की माना मेरी उम्र कम है लेकिन हौसले मेरे बुलंद है. 5 वर्षाचा PPL सीझन 4 आणि सीझन 4चा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट अर्थात आज मयूर पुन्हा एकदा ती झलक हे मैदानामध्ये दाखवतोय. मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती महान आहे त्याची. फुलपाडा नगरीमधील ते उभरता सितारा आहे आणि पुन्हा एकदा तो सितारा आता मैदानामध्ये चमकतोय. 10 धावा धाफकावर 1.4 चेंडूंचा खेळ. न्यू बॅटर कैलास येतोय. बाफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न. सिंगल धाव पुन्हा एकदा धाफकामध्ये येत आहे. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. 1 to go. खोलवा टप्प्याचा चेंडू आता टिपलाय, संपलाय खेळ. सुयोग खांडेकर अजून एक खेळ. थँक्यू डीजे. न्यू बॅटर मिहिर घाग. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ. 11 धावा धाफकावर. मॅच इक्वेशन येणारे 12 चेंडू 31 धावा धाफकावर बनवायचंय. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये सर्व काही शक्य आहे, परंतु डिसिजन परशुराम पाटील, गंभीर पाटील, वसई तालुक्यातील एक नामांकित पंच आज रखरखत्या त्या उन्हामध्ये अक्षरशः तापतोय. गंभीर सर, गंभीर सरांची आमच्यावर अगदी बारकाईनं ती नजर आहे. प्रत्येक शब्दाकडे ती नजर. नो +1 1+1 2 धावा धाफकामध्ये येत असताना धाफकावर आतापर्यंत 14 धावा. 2.1 चेंडूंचा खेळ. कैलास आहे दुसरीकडे. स्वतः ऑनर संघ मालक अर्थात आज मिहिर घाग आहे. येणारा चेंडू फ्री हिट कंटिन्यू आहे. नो आणि नो वर येणारा तो प्रहार. धावचीची संधी आहे. पुन्हा एकदा तो फंबल आहे. सिंगल धाव कंप्लीट केली जाते. येथून मोठ्या फटक्यांच्या आता खऱ्या अर्थाने ती गरज आहे. येथून येणारे 2 ते 3 मोठे फटके पुन्हा एकदा मॅच मध्ये चांगल्या रीत्या कमबॅक करून देतील, परंतु ते येणार का? पहिला येतोय मिहिर घाग, ज्याच्या बॅट मधून येतोय चौकार. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, देव कृपा मावर अग्री कोल्यावर. धन्यवाद, थँक्यू डीजे. प्रचंड मोठी मेहनत प्रत्येकाची राहिले या स्पर्धेचे सर्व अर्थातच बहुजन विकास आघाडी युवा अध्यक्ष तेजसदादा कांबळे असतील, सूरज चव्हाण असेल, सागर राणे, जॉन्टी असेल, प्रत्येकाची प्रचंड मोठी मेहनत आहे आणि त्या बळावर ही स्पर्धा अगदी गुण्या गोविंदानं थाटामाटात उत्साहात 503 दिवस वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी पाहिली.
आजचा दिवस खऱ्या अर्थानं फुलपाडा ग्रामस्थांची पुन्हा पुन्हा तो उल्लेख करावा असा वाटतोय. आज जाती धर्मांच्या भिंती बेधून माणसाला माणुसकीनं जगायला शिकवणाऱ्या ह्या क्रिकेटच्या खेळात तुम्ही आम्ही सर्वजण प्रेमात पडलोय. आणि अशीच प्रेमात पडणारी, अशीच आठवणीत राहणारी सीझन 5 मध्ये येणारी थाटा माटात आणि उत्साहात पार पडणारी स्पर्धा अर्थातच तुम्हा सर्वांची लाडकी गावागावात, वसई तालुक्यात, पालघर जिल्ह्यात ह्या PPLची अर्थातच फुलपाडा प्रीमियर लीगची एक वेगळी चर्चा असते. मॅचमध्ये पुन्हा एकदा तो चांगल्यारीत्या कमबॅक करत असताना धाफकावर आतापर्यंत 25, 8 चेंडू 17 धावा धाफकावर बनवायच्यात. परंतु यावेळेला पारितोषिक होतं मयूर भोईर यांच्याकडून, DJ मयूरकडून पारितोषिक होतं. परंतु यावेळेला मिहीरच्या खेळायला लागतो पूर्णविराम. एकवीरा माऊली, एकवीरा माऊली, एकवीरा माऊली, नागरी कोल्यांची चावली. एकवीरा माऊली, एकवीरा माऊली, आगरी कोली लोकांच्या ती हाकेला धावली. हा हा हा. Yes, धन्यवाद, थँक्यू DJ आई एकविरा. आणि आगरी कोळी म्हटलं तर एक माणुसकीचं माहेरघर, फुलपाडा नगरी म्हटलं तर एक क्रिकेट चाहता आणि तितक्याच सातत्यानं अंडरआर्म क्रिकेट आणि फुलपाडा नगरीचं एक वेगळं नातं आहे. त्यावर आपण चर्चा करणार आहोत. तुर्तास ऐकूयात पुन्हा एकदा डीजेची धून. यस, थँक्यू. येणारे 6 चेंडू 17 धावा धाफकावर बनवायचे आहेत. कैलास या खेळाडूमध्ये ती क्षमता आहे. 6 मध्ये 4 मोठे फटक्यांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मोहित आहे, रोहित आहे. राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी आता रोहित सज्ज आहे. समोर आता मोठे फटक्यांची आतिषबाजी करणं मैदानात गरजेचं असणार आहे. 4 येणारे 6 चेंडू 17 धावांची गरज असताना यावेळेला प्रेशर आहे, तणाव आहे, दबाव आहे. खऱ्या अर्थानं मोठे फटके मारणं गरजेचं आहे आणि त्या गरजेच्या नादामध्ये आता कैलासला माघारी यावं लागतंय. धन्यवाद, थँक्यू DJ. सिद्धू म्हणतोय छक्के मारी चालू आहे की काय मैदानात. सिद्धांत वारंग स्वतः आयोजकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहिला. अजून एक गडी धावचीच्या रूपाने बाद. 8वा गडी येतोय, माघारी परतालतोय. मॅच मध्ये औपचारिकता बाकी. तुर्तास DJ मयूर भोईर पुन्हा एकदा आपण त्यांना ऐकणार आहोत. आज दिवस उगवला, साई तुझे देती, साठी येईल शिरडीला. बाबा तुझे देती, साठी येईल शिरडीला. यस, धन्यवाद. आणि खऱ्या अर्थानं जय मल्हार संघ आणि त्यांचे अतिरिक्त खेळाडू आता जयेश दादाचं देखील इथे डोकेदुखी झालंय. मॅच मध्ये औपचारिकता बाकी आहे. येणारी 4 मध्ये 17 धावांची गरज असताना यावेळेला डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातोय. सिंगल धाव धाफकामध्ये येते. मॅच मध्ये औपचारिकता बाकी आहे, परंतु प्रचंड मोठी मेहनत ह्या स्पर्धेसाठी. पिवळमय वातावरण, अर्थातच बहुजन विकास आघाडी पुरस्कृत ही स्पर्धा दरवर्षी अगदी थाटामाटात उत्साहात साजरी होणारी. आजचा दिवस जणू काही संपूर्णतः फुलपाडा नगरीमध्ये क्रिकेटमय वातावरण आहे आणि ह्या क्रिकेटमय वातावरणामध्ये आजचा तो फुलपाडा नगरीमध्ये जणू काही जत्रा आहे की काय. PPL अगदी वर्षभर या स्पर्धेची संपूर्णतः खेळाडू, क्रिकेट चाहता वर्ग, फुलपाडा ग्रामस्थ वर्षभर वाट पाहत असते.
आणि अशी ती स्पर्धा मॅच मध्ये औपचारिकता शेवट प्रयत्न आहे 4 धावेने परंतु थोडक्यात धुकला जातोय सामना फिनिश सामना कल्लास आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम 3 स्टार बारोंडा माऊली संघ हार्ड लक टीम जय मल्हार पुढील मॅच साठी आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुर्ताच नेक्स्ट मॅच दोन्ही संघ आपण आपल्या पोझिशन मध्ये यायचंय सर्वेश 11 विपक्ष जेऊद आणि माऊली नाणेफेकीचा मला वाटतं कॉल झालाय